आता पलीकडे एक प्रसंग घडला नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावला. 3.5 वर्षाच्या लहान मुलीवर अत्याचार करण्यात आला. एवढंच नव्हे तर तिला दगडाने ठेचून सुद्धा मारलं. अत्याचारही केला, दगडानं मारलं सुद्धा. विचार करा किती परिस्थिती गंभीर झाली आहे देशातली. आज जर प्रत्येकामध्ये जर तुम्ही माता शोधली नाही, प्रत्येकामध्ये जर तुम्ही बहीण शोधली नाही, तर हे अत्याचार असेच वाढत राहणार आहे. जीवनामध्ये चांगलं कार्य करण्याकरता काहीतरी चांगलं श्रवण करावं लागतो. त्यावेळेस कुठं विचार चांगले बनत असतात माऊली, लक्षात घ्या. आज ते गुन्हेगार मोकाट फिरून राहिले. विचार करा, कायदा व्यवस्था जर बळकट असती तर आज त्यांना कसल्या प्रकारची शिक्षा झाली असती सर्वांना माहिती आहे. माझ्या राजांचं ज्या वेळेस शासन होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यावेळेस असे जर अत्याचार झाले ना तर त्याला भर चौकामध्ये आणून त्याचा चौरंग करत होते महाराज. एवढी कठोर शिक्षा होती. तशी शिक्षा आता व्हायला पाहिजे. त्यावेळेस या अशा गुन्ह्यांवर आळा बसणार आहे, नाहीतर असे गुन्हे वाढतच राहतील माऊली. कारण लोकांचे विचार हे खूप घाणेरडे झालेले आहेत. विचार चांगले नाही राहिले. त्याचं कारणही तसंच आहे. विचार कशामुळे वाईट होतात? कारण एकच आहे, जैसा खाएगा अन्न वैसा गाएगा मन. जे अन्न तुम्ही खाणार आहात त्या अन्ना स्वरूप आपले विचार वाईट बनतील. असे वाईट विचार करणारे या जगतामध्ये भरपूर फिरत असतील. त्यांच्या नजरेमध्ये स्त्री एक फक्त भोगाची वस्तू आहे, बाकी काही नाही एवढं दाखवतील. परंतु स्त्रीमधलं मातृत्व, स्त्रीमधली बहीण, स्त्रीमधली पत्नी हे रूप जेव्हा त्यांना कळेल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की खरोखर स्त्रीचं महत्व या जीवनामध्ये किती मोठं आहे. म्हणून अशा या संपूर्ण गोष्टीचा आपण सर्वांनी धिक्कार केला पाहिजे. नुसतं मेणबत्त्या पटवून आपण मूकमोर्चे काढून काही महत्व नाही आहे. कायदा बळकट झाला पाहिजे. माझं तर सरकारला एवढंच मान्य आहे की या अशा कठोर कायद्यामध्ये अशा गुन्हेगारांना शिक्षा द्या की पुन्हा त्याने तो गुन्हाच नाही केला पाहिजे. गोपाळ.